Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल किंवा इलेक्ट्रिकलच्या काही स्पेसिफिक टॉपिकवर काही महत्त्वाचे क्वेश्चन्स असतील त्याच्यावर डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामला त्याची खूप मोठी हेल्प होईल. बघा, तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. बघा, तुम्हाला डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे. बघा, व्होल्टेज रेशो, करंट रेशो, टर्न्स रेशो आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता हे रेशो तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर आहे. आता रेशो मला काय सांगत असं आहे ते तुम्हाला क्लिअर लक्षात ठेवा की इनपुट काय असतं आणि आउटपुट काय असतं. क्लिअरली कळालं. इथं बघा तुम्हाला दिलं, इथं व्हीएस दिलं, तर व्हीएस म्हणजे सेकंडरी साईड किंवा तुम्ही याला व्हीएल पण म्हणू शकता, बरोबर आहे. व्हीपी म्हणजे प्रायमरी साईड. क्लिअर आहे. किंवा तुमच्याला बऱ्याच ठिकाणी व्ही1 पण असतं, इथं काय असतं व्ही2 असतं. हे थोडं लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एखाद्या एक्झाममध्ये जर क्वेश्चन दिला आणि क्वेश्चनमध्ये व्ही1 व्ही2 दिलं, एक्झाम्पलमध्ये होऊ शकतं, त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. क्लिअर आहे. कळलं. आता डेफिनेशन कसे लक्षात ठेवायचे. व्होल्टेज रेशो, करंट रेशो, टर्न्स रेशो आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो असेल तो काय सांगतो मला ते पहिले आपण आता डिस्कस करू. बघा, तर रेशो ऑफ कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला असं डिव्हिजनमध्ये एखादा फॉर्म्युला दिलेला असेल, त्याला एक सिंपल आयडिया आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. तर रेशो ऑफ बरोबर आहे, पहिला शब्द लक्षात ठेवायचा आणि स्टार्टिंगचं नाव घ्यायचं वरचं आणि नंतर टू खालचं नाव घ्यायचं. म्हणजे काय, द रेशो ऑफ सेकंडरी व्होल्टेज म्हणजे व्हीएस टू प्रायमरी व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज रेशो. बरोबर आहे. आता इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा, ही स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे मला माहीत नाही, बरोबर ना. म्हणजे मी असं म्हणू शकतो आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. क्लिअर आहे. स्टेप अप असेल किंवा डाऊन असेल आपल्याला गरज आहे का त्याची नाही. इथं व्होल्टेज रेशो मला काय सांगतो फक्त की मला आउटपुट म्हणजे सरळ की मी इनपुट आपण तुम्ही बघितलं असेल बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता किंवा आपण एक्झाममध्ये मार्क देताना समजा मला 100 मार्क्सचा पेपर असेल सर आणि मला 30 मार्क्स पडले, म्हणजे काय, मी इनपुट दिलं किती होतं 100, पण माझं आउटपुट किती आलं सर 30. कळायला लक्षात आलं. सिमिलरली तशी डेफिनेशन लक्षात ठेवा. सर मला विचारलं नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय, टर्न्स रेशो म्हणजे काय, रेशोसाठी तुम्हाला दोन गोष्टी लागत असतात. मग दोन म्हणजे कोणते, प्रायमरी साईड आणि एक आता सेकंडरी साईड, बरोबर आहे. मग इथं मला टर्न्स रेशो पण घेताना मी काय म्हणणार सर की मी किती टर्न्स दिल्या होत्या म्हणजे प्रायमरी, म्हणजे किती टर्न्समध्ये मला आउटपुट मिळालं, दॅट इज व्हॉट इज सेकंडरी. म्हणजे काय, द रेशो ऑफ सेकंडरी टर्न्स टू प्रायमरी टर्न्स किंवा प्रायमरी वाइंडिंग. लक्षात आलं. बघा, द नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी वाइंडिंग टू द प्रायमरी वाइंडिंग, बरोबर आहे. म्हणजे काय, NS अपॉन NP. क्लिअर कळालं. दॅट इज कॉल्ड ॲज टर्न्स रेशो. त्यानंतर करंट रेशो बघा, म्हणजे दिलं किती मिळालं किती. बघा, मग दिलं किती म्हणजे काय सर IP आणि मिळालं किती म्हणजे काय सर IS, बरोबर आहे. म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट. म्हणजे काय म्हणणार, द रेशो ऑफ प्रायमरी करंट टू सेकंडरी करंट, दॅट इज कॉल्ड ॲज इथं चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. क्लिअर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळेस असं असेल का नाही, त्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा, तर ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन सर्वांना माहिती असेल अशी अपेक्षा करतो, बरोबर आहे. आता ट्रान्सफॉर्मर काय सांगत असतो, इथं मी याच्यासाठी सांगतो हा क्वेश्चन तुम्हाला आन्सर इथं मी जसं सांगितलं तसं दिसतं का, हे तुम्हीच म्हटले सर आउटपुट नंतर इनपुट, बरोबर आहे. तुम्हीच म्हटले सर आउटपुट अपॉन इनपुट, तुम्हीच म्हटले सर आउटपुट अपॉन इनपुट, पण इथं नाही बसत ना. आउटपुट म्हणजे काय, जर सेकंडरी आलं पाहिजे प्रायमरी आलं म्हणजे चुकलं का नाही का, मी तुम्हाला समजून सांगतो नेमकं एक्झॅक्ट काय असतं. पहिले याला समजून घ्या. बघा, माझा जो ट्रान्सफॉर्मर असतो ना, हा ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याचं काम काय असतं, स्टेप अप करणे, बरोबर आहे, किंवा स्टेप डाऊन करणे, बरोबर आहे, अप किंवा डाऊन. पण सर मला माहिती आहे इट इज अ इलेक्ट्रिकल स्टॅटिक डिव्हाइस टू स्टेप अप और स्टेप डाऊन ऑफ व्होल्टेज लेवल बट डज नॉट चेंज फ्रिक्वेन्सी पॉवर, बरोबर आहे. लक्षात आलं. हे दोन शब्द खूप महत्त्वाचे. म्हणजे काय, माझ्या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरीला जेवढी फ्रिक्वेन्सी आहे मी असं म्हणू शकतो सर माझी F1 जेवढी असेल तेवढीच माझी F2 असेल, माझा P1 जेवढा असेल तेवढाच माझा P2 असेल. म्हणजे सर प्रायमरीची पॉवर आणि सेकंडरीची पॉवर माझी सेम असेल, प्रायमरीची फ्रिक्वेन्सी आणि सेकंडरीची फ्रिक्वेन्सी माझी सेम असेल, कारण हाचा डिव्हाइस आहे तो कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ठेवतो आणि कॉन्स्टंट पॉवर ठेवतो. मग मी जर बघितलं की मला म्हणायला मी असं म्हणू शकतो सर P1 इज इक्वल टू काय म्हणणार नाही आता P2, बरोबर आहे. किंवा तुमच्या लँग्वेजमध्ये मी काय म्हणू शकतो P इज इक्वल टू काय असेल माझा PS. PP म्हणजे प्रायमरी पॉवर आणि PS म्हणजे सेकंडरीची पॉवर. मला माहिती सर P म्हणजे काय होतं, द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट V इंटू I. मला माहिती सर पॉवर म्हणजे काय V इंटू I, बरोबर आहे. मग V कोणती असेल सर आता ही प्रायमरीचा व्होल्टेज प्रायमरीचा करंट, सेकंडरीचा व्होल्टेज सेकंडरीचा करंट, बरोबर आहे. लक्षात आलं. आता जर हे व्होल्टेज एक साईडला घेतले आपण आणि करंट एक साईडला घेतले, म्हणजे काय तयार होईल सर, मी काय म्हणू शकतो VP अपॉन VS, बरोबर आहे ना. हा VP जसा तसा ठेवला आणि हा VS माझ्या इकडे आणला आणि इकडे काय राहील मग हा IS माझा जसा तसा राहील, इकडे काय येईल मग सर IP, बरोबर काय येईल IP, बरोबर आहे. आता हा माझा एक रिलेशन तयार झाला.
हे माझं एक रिलेशन तयार झालं. मग हे रिलेशन माझं काय सांगत असतं बघा, जर मी प्रायमरी व्होल्टेज वर घेतला आणि सेकंडरी व्होल्टेज खाली घेतला तर मला सेकंडरी करंट वर घ्यावं लागेल. प्रायमरी व्होल्टेज म्हणजे एकमेकाचे कसे असले वाईस वर्सा म्हणजे उलटे असते. लक्षात आलं बरोबर आहे. जर मी असं लिहिला VS बाय VP तुम्हाला करंट कसं लिहावं लागेल सर, VP बाय VS सॉरी IP बाय IS. लक्षात आलं बघा मी परत लिहितो, इथे काय लागेल मला IP बाय IS. जर सर मी असं लिहिलं VP बाय VS बरोबर म्हणजे काय लागेल IS बाय IP. क्लिअर आहे, कळालं. चला आता तुम्ही डेफिनेशन बघा, तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे बघा आपल्याला व्होल्टेज कसा दिला इथं VS बाय VP म्हणजे सेकंडरी व्होल्टेज अपॉन प्रायमरी व्होल्टेज. तर मला 100% करंट कसं लिहायला लागेल, प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट म्हणजे काय, हा रेशिओ असेल तो कसा असेल उलटा असतो. लक्षात आलं. मग इथे मी लिहिताना लिहू शकतो सर बघा, जसं इथं VS बाय VP आहे, NS बाय NP आहे, तसं मला काय लिहावं लागेल सर IP बाय IS बरोबर. याचं कसं असेल एक्झॅक्ट उलटा वाईस वर्सा म्हणजे काय, सेकंडरी व्होल्टेज अपॉन प्रायमरी व्होल्टेज, सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स अपॉन प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स, पण प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. काय म्हणतो आपण त्याला, ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ डिफरन्स तुम्ही सहज लिहू शकता, तुम्ही व्होल्टेजवरून लिहू शकता, टर्न्सवरून लिहू शकता किंवा करंटवरून पण तुम्ही लिहू शकता. रेशिओ ऑफ सेकंडरी व्होल्टेज अपॉन प्रायमरी व्होल्टेज, द रेशिओ ऑफ सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स अपॉन प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स, द रेशिओ ऑफ प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट. क्लिअर आहे, कळालं. ओके, लक्षात आलं. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. काय म्हणतो आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. अजून याच्यामध्ये तुम्ही EMF रेशिओ पण ऍड करू शकता, ES अपॉन EPS बरोबर. म्हणजे काय, जर तुम्ही करंट जर बघितलं हा एकटाच जो असेल सगळ्यांच्या अपोजिट असेल बरोबर. म्हणजे काय VS ES VP MP EP म्हणजे काय VS IP. लक्षात आलं. सेकंडरी इथं काय प्रायमरी इथं काय सेकंडरी. करंटचा रेशिओ असतो व्होल्टेजच्या टर्न्स आणि EMF कसं असेल एक्झॅक्ट अपोजिट असेल. मी तुम्हाला आता प्रूफ सुद्धा दाखवलेलं आहे. लक्षात आलं. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा पुढचा आहे बघा तुम्हाला डिफरन्स बरोबर. डिफरन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट मी याच्यासाठी सांगतो की तुम्ही जर डिफरन्स व्यवस्थित समजून घेऊन केला ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होतात. ते कसे होतात तुम्ही तर मला आता सांगतो. बघा सगळ्यात पहिले डिफरन्स करताना कसं करायचं बघा. सगळ्यात सुरुवातीला माझा इथे डिफरन्स तुम्हाला दिला कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. इट इज क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही पाठीमागे आपला एक व्हिडिओ आहे ट्रान्सफॉर्मर म्हणून, मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे जस्ट लास्ट व्हिडिओ आहे आपला एंडिंग वाला, तर तुम्ही बघून घ्या. 100% तुम्हाला त्यातून खूप काही गोष्टी असे एकदम सहज कळून जाईल बरोबर आहे. बघा कोअर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचे दोन एक टाईप आहे आणि बेस ऑन कन्स्ट्रक्शन असेल. मग त्या कोअर आणि शेल म्हणजे एक्झॅक्ट काय असतं. पहिली गोष्ट तर कोअर म्हणजे काय सर, ही तुमच्या डोळ्यापुढे इमेज तयार झाली पाहिजे. दुसरी गोष्ट शेल म्हणजे काय, ही सुद्धा इमेज तुमच्या डोळ्यापुढे तयार झाली पाहिजे बरोबर आहे. आता तुम्ही जर आपला पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं कोअर म्हणजे सिंगल खिडकी बरोबर आहे. कोअर म्हणजे काय सिंगल खिडकी आणि शेल म्हणजे काय डबल खिडकी. डबल येईल मग काय लक्षात ठेवायचं डबल विंडो. लक्षात आलं. हा मग कोअर म्हणजे सिंगल खिडकी, शेल म्हणजे डबल खिडकी. म्हणजे काय असं आपण लक्षात ठेवू, ही एक सिंगल खिडकी असेल आणि काय असेल डबल खिडकी असेल. लक्षात ठेवू. याला म्हणजे शेल यांना काय म्हणायचे कोअर टाईप बरोबर आहे. आता आपण सुरुवात करूया. आता हे ऍक्च्युअली दिसतं कसं, मी तुम्हाला पहिले डायग्राम दाखवतो म्हणजे जेणेकरून हे बघा दिसतं तुम्हाला. हे अशी दिसतं एक सिंगल खिडकी आहे बघा आणि काय एक आणि काय असेल अशी दोन खिडकी आहे. क्लिअर आहे. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय ते आपण आता डिस्कस करू. बघा सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्शन जे असेल, मी म्हटलं तुम्हाला आता कन्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे डायरेक्ट इमेज तयार झाली पाहिजे बरोबर आहे. मग काय वाइंडिंग्स सराउंड द कोअर. पहिल्या पॉईंटचं म्हणणं काय वाइंडिंग्स सराउंड द कोअर आणि कोअर सराउंड द वाइंडिंग. आता याचा अर्थ नेमका एक्झॅक्ट काय सर, बघा सगळ्यात पहिला पॉईंट काय सांगितलं मला, वाइंडिंग सराउंड द कोअर. बघा वाइंडिंग सराउंड द कोअर आणि इथं कोअर सराउंड द वाइंडिंग म्हणजे काय की ह्या वाइंडिंग जे असेल हे कोअरच्या आजूबाजूला वाइंडिंग आहे. बघा इथं पण वाइंडिंग आहे, इथं पण वाइंडिंग आहे. म्हणजे काय कोअरच्या बाहेरून वाइंडिंग आहे. इथं काय जर तुम्ही बघितलं तिथं कोअर माझा सेंट्रल आहे आणि इकडून पण वाइंडिंग आणि इकडून पण वाइंडिंग म्हणजे काय कोअर सराउंड द वाइंडिंग. लक्षात आलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला अगोदर सांगतो, मी तुम्हाला अगोदर बघितलं असेल बघा, मी पहिले थोड्याच्याबद्दल शॉर्ट नॉलेज म्हणून सांगतो. बघा कोअर टाईप वाइंडिंग आर प्लेस ऑन टू लिम्स ऑफ द कोअर बरोबर. इथे काय टू लिम्स. आता हे टू लिम्स कोणते असतात सर, याला म्हणतो आपण ही एक लिंब आहे आणि याला म्हणतो आपण ही एक लिंब आहे. असे दोन लिंब असतात बरोबर. हे बघा एक लिंबवर फर्स्ट लिंबवर ही एक वाइंडिंग आहे आणि सेकंड लिंबवर ही एक वाइंडिंग बरोबर. याला म्हटलं आपण प्रायमरी साईड वाइंडिंग किंवा सेकंड जी असेल ती याला म्हटलं समजा प्रायमरी, याला म्हणून आपण सेकंडरी बरोबर आहे. प्रायमरी वाइंडिंग एका लिंबवर आहे, सेकंडरी वाइंडिंग एका लिंबवर आहे. क्लिअर लक्षात आलं. सिमिलरली इथे बघा द वाइंडिंग आर प्लेस ऑन अ सेंट्रल लिंब. वाइंडिंग कुठे बसवली आहे सेंट्रल लिंब. बघा ही एक लिंब आहे, 1 2 आणि 3 अशा 3 लिंब आहे. पण इथं फक्त आणि फक्त पुढे बसवली वाइंडिंग सेंट्रल लिंब. इथं दोन वाइंडिंग आहे बघा लक्षात ठेवा, LV आणि HV बरोबर. परत सांगतो LV आणि HV. LV म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग असते आणि HV म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग असते. याच्यापैकी एक कन्सिडर करा, एक LV असेल एक ग्रीन कलर आणि एक रेड कलर. LV
HU, बरोबर. जनरली आपण LV आतमध्ये ठेवतो आणि HU बाहेर ठेवतो. काय ठेवतो ते तरी मी तुम्हाला नंतर सांगेन. क्लिअर बघा. त्यानंतर द कोअर सराउंड पार्ट ऑफ द वाइंडिंग. नंतर काय म्हणतो आपण, द कोअर सराउंड पार्ट्स ऑफ द वाइंडिंग. ओके, मी आता पॉईंट आपण बघितलं काय, कोअर सराउंड पार्ट्स ऑफ द वाइंडिंग म्हणजे सरळ सरळ काय, हे बघा इथे तुम्हाला मी आता सांगितलं जस्ट, इथे काय कोअर सराउंड मोस्ट ऑफ द वाइंडिंग. लक्षात आलं. हां, त्यानंतर कॉईल आर वाउंड ऑन द सेपरेट लिंब. बरोबर, म्हणजे काय प्रत्येक लिंबवर कॉईल वाउंड केले, हिच्यावर पण केले आणि हिच्यावर पण. इथे काय सॉरी, इथे काय, इथे तुम्हाला दिलंच नाही, इथे तुम्हाला सरळ सरळ एकच पॉईंट दिला की वाइंडिंग्स आर प्लेस ऑन द ओनली सेंट्रल लिंब. बरोबर आहे, किंवा कॉईल जे असेल ते फक्त कुठं वापरलेली आपण सेंट्रल लिंब. म्हणजे तुम्हाला थोडं कोअर आणि शेल बदलायला लक्षात आलं असेल. बरोबर आहे. चलो नेक्स्ट पॉईंट बघा, मॅग्नेटिक सर्किट. काय मॅग्नेटिक सर्किट, त्याच्यात मॅग्नेटिक सर्किट कसं असेल, सिंगल मॅग्नेटिक पाथ. याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, सिंगल मॅग्नेटिक पाथ, आणि याच्यामध्ये काय म्हटलं तुम्हाला, डबल मॅग्नेटिक पाथ. बरोबर. आता सिंगल कसा आणि डबल कसा मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. बघा इथे जर तुम्ही बघितलं, बघा इथे जर तुम्ही बघितलं, बघा हे दिसतं का, हे ॲरो दिसतो. बरोबर आहे. हे असेल तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो आपण फाय. बरोबर आहे. इथे बघा इथून निघले अशा पूर्ण एकच असं एक सर्कल तयार झालं, म्हणजे याला म्हणतो आपण एक सिंगल रूट किंवा सिंगल रस्ता, सिंगल मॅग्नेटिक पाथ. सिंगल मॅग्नेटिक पाथ. इथं बघा, इथं तसं नाही. बरोबर आहे. इथे कसं असेल, इथून या साईडला एक फिरेल. बरोबर आहे. हा एक तुमचा पहिला रस्ता झाला, आणि परत इथून काय होईल असा या साईडला, म्हणजे एकदा लेफ्ट साईडला जाईल, एकदा कसं पुढे जाईल रे राईट साईडला जाईल, एकदा लेफ्ट साईडला, एकदा पुढे जाईल लेफ्ट साईडला. म्हणजे काय एकदम आपण P1 म्हणजे पाथ 1 आणि पाथ 2, म्हणजे याला दोन रस्ते, याला किती एकच रस्ता, म्हणजे सिंगल पाथ, याला म्हणतो आपण डबल पाथ. क्लिअर लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, वाइंडिंग प्लेसमेंट. बरोबर, म्हणजे इथं काय प्रायमरी अँड सेकंडरी ऑन सेपरेट लिंब. म्हणजे काय, आपण दोन लिंब बघितले ना, याला दोन लिंब होते, याला किती होत्या, याला होते दोन लिंब, याला तीन लिंब. म्हणजे प्रायमरीवर एक वाइंडिंग आणि सेकंडरी एक वाइंडिंग. आताच बघितलं आपण. बरोबर, लक्षात आलं. बघा इथे एक हे बघा, ही एक प्रायमरी वाइंडिंग जी असेल ती एका फर्स्ट लिंबवर, सेकंडरी वाइंडिंग जी असेल ती सेकंड लिंबवर. क्लिअर. पण इथं कसं आहे की दोन्ही जे वाइंडिंग असेल ते पुढे बसवले आपण ओनली सेंट्रल लिंबवर. लक्षात आलं. बघा बोथ वाइंडिंग ऑन सेंट्रल लिंब. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट लिकेज फ्लक्स. बरोबर आहे. इथे काय म्हणणं आहे, मोर लिकेज फ्लक्स, इथे काय लेस लिकेज फ्लक्स. आता इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगायचा प्रयत्न करते, असं का म्हटलं गेलं. बरोबर आहे. बघा आता इथे जर तुम्ही बघितलं असेल, मोर लिकेज फ्लक्स आणि लेस लिकेज फ्लक्स ना, इथे तुम्ही लक्षात येईल. बघा मी जर इथे बघितल्या डायग्राममध्ये मला एक गोष्ट जाणवली. बघा आता इथे काय होतं, ही प्रायमरी वाइंडिंग आहे. बरोबर आहे. आणि ही काय एक सेकंडरी वाइंडिंग आहे. बरोबर आहे. आता इथे प्रायमरी आणि सेकंडरी एकाच ठिकाणी आहे. प्रायमरी आणि सेकंडरी काय इथं एकाच ठिकाणी किंवा एकाच कोअरवर आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रायमरी पासून सेकंडरी पर्यंत पोहोचायला इथे वेळ लागत नाही. बरोबर आहे. तिथे लॉस आहे का जास्त नाही. इथं प्रायमरी पासून तर सेकंडरी पर्यंत पोहोचायला तो खूप लंबा रस्ता आहे. क्लिअर. म्हणून इथं लेस लिकेज फ्लक्स आणि मोर लिकेज फ्लक्स जे असेल तर कुठे जास्त होतं, 100% जिथे जास्त लंबा रस्ता आहे तो लंबा रूट आहे, तिथं तुमच्या लिकेज फ्लक्स कशा असेल जास्त असेल. लक्षात आलं. बघा म्हणजे तुम्हाला जेणेकरून हे समजायला अजून क्लिअर होईल. ओके. तर बघा बघा इथं तुम्हाला लक्षात येईल. लेस आणि मोर मी तुम्हाला म्हटलं ना, इथं आता तुम्हाला काय दिलं त्याने प्रायमरी साईडला. बघा इथं काय मोर लिकेज फ्लक्स. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं की लिकेज फ्लक्स जास्त, कारण प्रायमरीपासून सेकंडरीपर्यंत यायला खूप जास्त वेळ लागतो. तसं तिकडं आहे का, नाही. तिकडं काय लेस लिकेज फ्लक्स, म्हणजे तिथे जायला कमी वेळ लागतो. क्लिअर कळालं. आणि इकडे राईट साईडला जर तुम्ही बघितलं, म्हणजे लेस लिकेज फ्लक्स म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी पोहोचायला लगेच तिथं पोहोचलं जातं. ओके. त्यानंतर बघा कुलिंग तुम्हाला दिली आहे. बरोबर आहे. आता कुलिंग असेल इथं काय बेटर कुलिंग आहे. इथं कशी आहे कुलिंग, इथं कॉम्पॅरेटिव्हली लेस इफेक्ट. ओके. त्यानंतर मेकॅनिकल स्ट्रेंथ. त्यानंतर काय दिलं तुम्हाला त्याने, मेकॅनिकल स्ट्रेंथ. आता हे मेकॅनिकल स्ट्रेंथ एक्झॅक्ट काय सांगते बघा. मेकॅनिकल स्ट्रेंथचं म्हणणं काय, आता मेकॅनिकल स्ट्रेंथ एक्झॅक्ट म्हणणं काय तुम्हाला सांगेल. ओके. आता मेकॅनिकल स्ट्रेंथ माझी कोणाची जास्त आहे कोणाची कमी. बघा लेस रिजिड. बरोबर आहे. इथे काय मोर रिजिड. बरोबर आहे. अँड कॉम्पॅक्ट. आता रिजिड आणि कॉम्पॅक्ट कसं म्हणता येईल बघा. समजा मी काय केलं, एक समजा असा एक बॉक्स बनवला. बरोबर आहे. असा एक बॉक्स बनवला, काड्याचा बॉक्स. बरोबर आहे. आणि एक सेम लाईक असं डबल शेलवाला एक बॉक्स बनवला. मला सांगा कोणता मजबूत बनेल. साहजिक आहे 3 काड्या असेल तर हा 100% मजबूत बनणार. म्हणजे हा थोडा कसं आहे रिजिड आहे किंवा मजबूत आहे थोडा, म्हणजे याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी आहे, याची मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी असेल जास्त असेल. बरोबर आहे. त्यानंतर बघा मटेरियल यूज. इथं बघा मोर कॉपर, इथे लेस आयर्न, इथे काय लेस कॉपर आणि मोर आयर्न. बरोबर आहे. म्हणजे इथे जास्तीत जास्त कॉपर वापरलेले आहेत. बरोबर. इथं आयर्न कमी वापरलं. लक्षात आलं. म्हणजे कशामुळे कमी वापरलं गेलं मग तुम्ही म्हणू शकता तर लेस आयर्न म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये कोअर जे असेल त्याचे किती आहे, त्याचे किती लिंब आहे बघा नाही का, याचे किती लिंब आहे फक्त इथं प्रायमरी साईडला 1. बरोबर आहे. इथे किती 1 आणि 2, म्हणजे इथं आयर्न कमी लागला. तिथं जे असेल 1, 2 आणि 3, म्हणजे इथे साहजिक आयर्न कसा लागेल
जास्त लागेल. इथं वाइंडिंग जे असेल जास्त आहे, म्हणजे इथं मोर कॉपर, इथं कसं असेल लेस कॉपर असेल. क्लिअर आहे, कळालं? ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल वाइंडिंग कमी तर कॉपर कमी, बरोबर आहे, आणि वाइंडिंग जास्त तर कॉपर जास्त. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ॲप्लिकेशन. इथे कायसाठी वापरतो आपण याला? हाय व्होल्टेजसाठी वापरतो. याला कायसाठी वापरतो आपण? लो व्होल्टेजसाठी. इथे लक्षात ठेवा HV आणि काय असेल तुमचा LV असेल. क्लिअर आहे, कळालं? ओके, हां, हे असेल तुमचं बघा कोअर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण दुसरा जो डिफरन्स असेल तो डिफरन्स थोडा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता तुम्हाला माहिती आहे टू वाइंडिंग आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर, मी पहिले तुम्हाला एक्झॅक्ट कसे दिसतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, म्हणजे अजून तुम्हाला समजायला इझी जाईल. ओके, तुम्ही एकदा व्हिज्युअलाइज चित्र बघितलं म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. ओके, बघा इथे जर तुम्ही बघितलं तर हा असेल तुमचा बघा ऑटो ट्रान्सफॉर्मर. आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर आतमधून किंवा इंटरनली तुम्हाला असा दिसतो बघा, बरोबर. ही नॉब असेल अशी आपण त्याला रोटेट केलं जातं. ॲक्च्युअली हा तुमचा आतमधून असा दिसत असतो. ओके, हां, समोर आले की तुम्हाला हा दिसतो बघा, हा काय तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तुम्ही बऱ्याच ग्रामीण भागात किंवा बरेच लोक शेतामध्ये वगैरे राहतात, तर तिथे बऱ्याच ठिकाणी सिंगल फेजचा आपल्याला तुम्हाला दिलेला असतो बघा. एक सिंगल आपण छोटी DP म्हणत असतो त्याला, बरोबर आहे, म्हणजे एक स्पेसिफिक किंवा कमी लोडसाठी याला वापरला जातं, बरोबर. आणि हा जो असेल हा असेल सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. हा जो असेल हा पण तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच असतो, बरोबर आहे. आणि हा असेल तुमचा 3 फेज ट्रान्सफॉर्मर. क्लिअर आहे, कळालं? ओके, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. क्लिअर आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही हा जो ट्रान्सफॉर्मर असतो सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, आपण बऱ्याच छोट्या छोट्या ठिकाणी बघा 0 to 230, 220 किंवा 210 असेल, हा पण बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरला पाहिजे. जसं मोठमोठ्या बॅटरी असेल किंवा छोटे छोटे जे इलेक्ट्रॉनिक बरेच प्रोजेक्टवर असतात वापरले जातात. आणि ॲक्च्युअली हा 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा आतमधून त्याची वाइंडिंग अशी दिसते. ओके, जस्ट तुम्हाला आता चित्र बघितल्यानंतर थोडं व्हिज्युअलाइज झालं असेल एक्झॅक्ट नेमकं आपल्याला काय डिस्कस करायचं, बरोबर आहे. आता ते थोडं आपण थिओरिटिकल त्याच्यावर थोडी चर्चा करूया. बघा, सगळ्यात पहिलं इथे तुम्हाला त्यांनी दिलं टू वाइंडिंग आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर, बरोबर. टू वाइंडिंग म्हणजे सरळ काय सांगितलं, सेपरेट प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर काय सेपरेटली त्याला एक प्रायमरी वाइंडिंग असेल आणि एक सेकंडरी वाइंडिंग असेल, आणि तर ऑटो ट्रान्सफॉर्मरला फक्त एक सिंगल वाइंडिंग असते, बरोबर आहे. तर ही तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो नेमकं एक्झॅक्ट कसं असतं. बघा, तुम्ही जर इथे बघितलं, हां, इथे जर बघितलं बघा पूर्णच्या पूर्ण एक सिंगल वाइंडिंग दिसते, बरोबर आहे. हां, ही लेफ्ट साईड असेल त्याची प्रायमरी साईड आणि तुमची सेकंडरी साईड, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं समोरच्या डायग्राममध्ये लक्षात येईल की इथे जर तुम्ही इथे बघा, ही जी असेल प्रायमरी साईड असेल, बरोबर आहे, आणि प्रायमरी वाइंडिंग असेल सेकंडरी साईड आणि सेकंडरी वाइंडिंग, बरोबर आहे ना. प्रायमरी वाइंडिंग सेपरेट आणि सेकंडरी वाइंडिंग सेपरेट. पण इथं कसं आहे, एकच वाइंडिंग आहे, त्याला प्रायमरी साईड म्हणतो आपण, याला म्हटलं आपण सेकंडरी साईड. तुम्ही जेवढ्या नंबर ऑफ टर्न्स इथे वापरणार तेवढा तुम्हाला सेकंडरीला आउटपुट मिळणार, बरोबर आहे. म्हणजे समजा आता हा पॉईंट तुमचा फिक्स आहे, बरोबर आहे. तुम्ही इथं पॉईंट कनेक्ट केला तुमची एवढीच वाइंडिंग कामामध्ये येणार किंवा एवढीच वाइंडिंग तुमची वर्क करणार. इथं जर कनेक्ट केलं तुमची एवढी वाइंडिंग वर्क करणार, इथं जर कनेक्ट केलं तुम्ही एवढी वाइंडिंग वर्क करणार, इथं जर कनेक्ट केलं एवढी वाइंडिंग वर्क करणार. म्हणजे काय, जेवढी वाइंडिंग तुम्ही यूज करताल तेवढी तुमची वाइंडिंग काय असेल वर्क करेल की तुम्हाला त्याला तेवढं आउटपुट मिळेल. क्लिअर आहे, कळालं? ओके, हां, म्हणजे काय की तुमची प्रायमरी आणि सेकंडरी जे असेल त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग सेपरेटली वापरल्या म्हणजे डबल वाइंडिंग, आणि एक सिंगल वाइंडिंग वापरली म्हणजे त्याला म्हणतो आपण सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. ओके, चल त्यानंतर नेक्स्ट बघा, मला पुढचा पॉईंट काय सांगतो, इलेक्ट्रिकल आयसोलेशन. इलेक्ट्रिकल आयसोलेशन म्हणजे नेमकं काय ते बघा. आता प्रायमरी आणि सेकंडरीच्या मधामध्ये काही आयसोलेशन जर वापरलं असेल त्यामध्ये आपण आयसोलेशन असतं, म्हणजे दोघांना एकमेकापासून वेगळं करणं, बरोबर आहे. तर ते आयसोलेशन फक्त टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये असतं, ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये नसतं. कारण ऑटो ट्रान्सफॉर्मर फक्त एकच वाइंडिंग असते, बरोबर आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त काय असते, एकच वाइंडिंग असते. आता बऱ्याच वेळेस तुम्ही सिम्बॉल जर बघितलं असेल तुम्हाला लक्षात येईल, बघा अशा ठिकाणी असं बराच सिम्बॉल तुम्हाला वापरलेला असतो, बरोबर आहे. बघा इथे जर तुम्ही बघितलं आपण अशी, याला म्हणतो आपण, हा जो सिम्बॉल असतो त्याच्या मधामध्ये असं तुम्हाला 2 लाईन दिलेल्या असतात. क्लिअर आहे, कळालं? आणि 2 लाईन मला काय सांगत असतं, बिटवीन आयसोलेशन, बरोबर आहे. हां, त्याच्यामध्ये टू वाइंडिंगमध्ये आयसोलेशन असतं, याच्यामध्ये आयसोलेशन नाही. क्लिअर आहे. त्यानंतर बघा साईज. आता साईजमध्ये जर तुम्ही बघितलं तर साईज आणि कॉस्ट, आता साहजिक आहे टू वाइंडिंगची साईज लार्ज असणार आहे आणि याची वाइंडिंग साईज कशी असणार आहे, स्मॉल. पण हा साईज पण मोठी त्यामुळे महाग पण आहे आणि हा साईज पण लहान त्यामुळे स्वस्त पण आहे, बरोबर आहे. इफिशियन्सी साहजिक आहे. हां, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोअर इफिशियन्सी आणि याची कशी आहे हायर इफिशियन्सी. का माहिती आहे, त्याच्यामध्ये लिकेज फ्लक्स जास्त असतात, बरोबर. कारण प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही वेगळे असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये लिकेज फ्लक्स जास्त असतील, त्याच्यामध्ये कमी आहे त्यामुळे आउटपुट कमी आहे, आउटपुट असेल जास्त असेल त्यामुळे एफिशियन्सी पण कशी असेल, जास्त असेल, बरोबर आहे. तुम्हाला आता सांगितलं याला 2 वाइंडिंग आहे म्हणजे मोर कॉपर लागणार आहे, बरोबर. लगेच तुमच्या डोक्यात ते पॉईंट आले पाहिजे. आता इथे एका वाइंडिंगच्या ऐवजी किती वाइंडिंग वापरले सर, 2. प्रायमरी वेगळी आणि सेकंडरी वेगळी, 100% कॉपर जास्त लागेल, तर फक्त एकच वाइंडिंग त्यामुळे कॉपर कसा लागेल, कमी लागेल, बरोबर आहे. व्होल्टेज रेग्युलेशन, बरोबर आहे. व्होल्टेज रेग्युलेशन जे असेल तर इथं थोडं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय हे तुम्हाला पहिलं माहित पाहिजे, बरोबर. जस्ट लक्षात ठेवा फक्त, कारण तुम्हाला पुढे डिटेलमध्ये मी सांगणारच आहे. ओके, इथं आयसोलेशन बेटर आहे, याचं आयसोलेशन कसं असेल थोडं लेस सेफ आहे, बरोबर आहे. त्यानंतर सेफ्टी, सेफ ड्यू टू आयसोलेशन आणि लेस सेफ, म्हणजे हा थोडा सेफ आहे, हा कसा आहे लेस सेफ आहे, कारण त्याच्यामध्ये त्याच्या डायरेक्ट कनेक्शन आहे, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आयसोलेशन वगैरे दिलेलं नाही.
ॲप्लिकेशन जर तुम्ही बघितलं तर पॉवर डिस्ट्रीब्युशन किंवा जनरल यूज असेल, आणि जर तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघितलं असेल बऱ्याच व्होल्टेज कंट्रोल, म्हणजे तुम्ही असं घुमून त्याला व्होल्टेज कमी जास्त करत असतो बघा, म्हणजे तुम्हाला जनरल स्टार्टर असेल किंवा इंडक्शन मोटर किंवा व्होल्टेज कंट्रोलसाठी तुम्ही त्याला वापरू शकता. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन असेल आपला, डिफरन्स बिटवीन द सिंगल फेज आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. याच्या नावातच तुम्हाला लक्षात येईल इथं एकच फेज असेल, इथे किती 3 फेज आहे, सिंगल फेज आणि 3 फेज, बरोबर. मग आता सिंगल फेज नेमकं काय असतं, 3 फेज काय असतं इथं. याच्यामध्ये तुम्हाला बघा सगळ्यात पहिले पॉईंट जो असेल तुमचा करता आपला कोणता तयार होईल, सप्लाय. सगळ्यात पहिला पॉईंट कशावर तयार होईल आपला, सप्लाय. मला काय सांगत असतो, सप्लाय बघा ऑपरेट्स ऑन सिंगल फेज. कोणत्या सप्लायवरचा ऑपरेट होईल, सिंगल फेज, आणि हा कोणत्या सप्लायवर ऑपरेट होईल, मग हा साहजिक आहे 3 फेज, बरोबर आहे. हा त्यानंतर कन्स्ट्रक्शन, आता येथे जे असेल एकच युनिट असेल, बरोबर आहे, आणि याचे किती असतात 3 युनिट असतात. सर आता हे युनिट नाही कळालं, बघा पहिले मी तुम्हाला डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट युनिट नेमकं काय असेल ते कळेल. बघा आता इथे जर तुम्ही बघितलं, तुम्हाला जस्ट पाठीमध्ये एक डायग्राम दाखवली होती, एक सिंगल युनिट आणि 3 युनिट. हा हे डायग्राम जे असेल तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे किती एक सिंगल युनिट आहे, बरोबर आहे. इथे बघा तुम्ही सिंगल युनिट आहे, इथे किती 3 युनिट, 1 2 आणि 3, बरोबर आहे. 3 फेज, एक सिंगल फेज, दुसरा फेज आणि हा तिसरा फेज. इथे फक्त एकच फेज असतो. क्लिअर कळायला लक्षात आलं. हां, सिंगल युनिट आणि डबल युनिट किंवा आपण 3 युनिट, बरोबर आहे. त्यानंतर बघा पॉवर कॅपॅसिटी जे असेल, आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर साहजिक सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये फरक असतो. पॉवर कॅपॅसिटी कमी असेल याची जास्त असेल, एफिशियन्सी साहजिक याची कमी असेल, याची कशी असेल जास्त असेल, बरोबर. मग कॉस्ट साहजिक ह्याची एकच वायंडिंग त्याच्यामुळे स्वस्त आहे, हा याची जास्त वायंडिंग त्याच्यामुळे हा महाग आहे, बरोबर. तुम्ही अजून पण म्हणू शकता याला कॉपर कमी लागतो, याला कॉपर जास्त लागतो, बरोबर आहे. अजून साईज जर बघितली तर हा कसा आहे, लार्जर फॉर सेम पॉवर, बरोबर आहे. आता तेवढीच पॉवर मिळवण्यासाठी बघा 3 सिंगल फेज लावतो, सिंगल सिंगल सिंगल, बरोबर आहे. म्हणजे हा जो पूर्ण असतो तो कॉम्पॅक्ट असतो, बरोबर. कॉम्पॅक्ट म्हणजे काय, 3 फेज एकाच ठिकाणी ऍडजस्ट केला असतो. अशी तुम्ही एकाच ठिकाणी जर तेवढीच पॉवर पाहिजे असेल 3 लावणार ना सिंगल फेज, एक सिंगल फेज, पण दुसरा एक सिंगल फेज आणि तिसरा एक सिंगल फेज. इथं काय सिंगल फेज एकदाच मिळवला असतो एकाच ठिकाणी कॉम्पॅक्ट, म्हणजे साहजिक आहे हा मोर कॉम्पॅक्ट आहे किंवा साईज याची तेवढी ऍडजस्टेबल आहे, याची साईज जास्त होईल, बरोबर. ऍप्लिकेशन जर बघितलं तुम्ही डोमेस्टिक म्हणजे घरगुती यूज वगैरे असेल, स्मॉल लोड्स असेल त्यासाठी वापरतो. जनरली इंडस्ट्रियल एरियाज असेल किंवा बल्क काम जसं की 3 फेज कंपनी वगैरे बघत असतो तिथे तुम्हाला वापरलेला असेल. क्लिअर कळालं. अपेक्षा करतो की तुम्हाला सिंगल फेज आणि 3 फेज सुद्धा कळलेलं असेल मित्रांनो. बघा ही जे असेल प्रायमरी वायंडिंग, हे असेल सेकंडरी वायंडिंग, ह्या झाला पूर्ण एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. हां लक्षात आलं. हां आता इथे जसे तुम्हाला समजा तुम्हाला एक रँडमली तुम्हाला दिसेल सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असेल, प्रायमरी आणि सेकंडरी पूर्ण एकच फेज आहे सिंगल फेज. इथे काय असेल फेज 1 फेज 2 आणि फेज 3. लक्षात आलं. जसं तुम्ही म्हणू शकता सिंगल फेज, एक सिंगल फेज आणि एक सिंगल फेज, म्हणजे इथे तुम्हाला हे शेल टाईप दिले, हे काय तुमचा कोर टाईप. लक्षात आलं. 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. बघा हे तुम्हाला सिंगल फेज असतो आणि काय असतो तुमचा 3 फेज ट्रान्सफॉर्मर. क्लिअर आहे. अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हे जेवढे क्वेश्चन आपण डिस्कस केले ते थोडेफार कळलेले असेल. अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.